Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर हे मतदान यंत्र जे ईव्हीएम आहे ते पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील भारतीय अन्न महामंडळ जे आहे या ठिकाणी आणले गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपण सध्या पाहतोय की मोठी पोलीस यंत्रणा बंदोबस्ताला असल्याचं पाहायला मिळतंय। 3 लेयर सिक्युरिटी असल्याचं या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय। खरं तर केंद्रीय पोलीस बलाचा देखील या ठिकाणी बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। 23 तारखेला सकाळी मतमोजणी होईल तोपर्यंत हा बंदोबस्त असाच असणार आहे आणि ज्या ठिकाणी ही ईव्हीएम मशीन्स ठेवल्या आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्हीचा पहरा देखील असल्याचं सांगण्यात येतंय। मोठा बंदोबस्त या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। आता 23 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि विधानसभेचे आमदार आपल्याला पुणे शहरातील जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांचे आमदार या ठिकाणाहूनच कळणार आहेत आणि अवघ्या काही तास या मतमोजणीला राहिलेले आहेत। पाहावं लागेल की आता मतमोजणीनंतर या 8 विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होतंय। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।